ज्या पाठी मागं बघताय ना, इथं मी एक वरती फोटो दाखवतो. हे बघा, या फोटोमध्ये सेम टू सेम जर दिसतं ना, तीच डोंगर ही. आणि इथं बनतोय आपल्या पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा, म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णपणे फेस इथं बनतो, म्हणजे चेहरा बघू. तर पोत्यामध्ये बांधून तिथून वरून खाली फेकून द्यायची, ही होती त्यावेळेच्या काळामधली शिक्षा. आपण ह्याच रोडनं निघालेलो एका ठिकाण अशा जिथं ज्या देव माणसाचा चेहरा दिसतोय अख्ख्या डोंगरामध्ये, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा, आपण निघाले आलोय भाऊ. आणि खूप जास्त छान असा सुरेख हा व्लॉग होणार आहे, त्यामुळे संपूर्ण बघायचा आहे, सबस्क्राईब पण करायचं आहे. पावसामध्ये नाही गोल दगड गोल गोल भिंतून त्यातमध्ये हे असं तयार होते असं मला वाटायला लागलं. हे बघा कसं आहे. आणि इथं पण सेम तीच सिच्युएशन आहे. प्रत्येकाच्या घरात तलवार आहे अशी. काय बोलताय? हा, शिवाजी. तुमच्या घरात पण? शिवाजी महाराज, हो, शिवाजी महाराज. आम्ही पण शिवाजी महाराजांचे सैनिक आहो. हा, आम्ही सैनिक आहो. मग आम्हाला शिवाजी महाराजांनी जेजुरीचा खंडोबा आहे हा, तिथून आणलं. पण आता काय माहिती आहे का, तर इथं तुम्ही जी बी इच्छा बोलणार ना, ती समजा गोष्टी पूर्ण होणार. गुड मॉर्निंग फ्रॉम रायगड. माझ्या पाठीमाग सांगितला रायगड लागताय तुम्ही. आणि आता सदलाक माझ्या गळ्यामध्ये हे काय आहे मी तुम्हाला सांगूनच देईल, पण तुम्हाला थोडीफार माहिती सांगतो. तुम्हाला माहिती आहे भावांनो, ज्यावेळेस रायगड 12 दिवस जळत होता ना, त्यावेळेस 12-13 दिवस ज्यावेळेस रायगड जळत होता, त्यावेळेस तुझ्या हमला कुठं केला होता? पोटल्याचा डोंगर समोरच आहे, दाखवतो. तर ही जी बघताय ना, ही आहे भावांनो पोटल्याचा डोंगर. ज्यावेळेस रायगड आपला 10 ते 12 दिवस जळत होता का नाही, त्यावेळेस हो का हिथनं आक्रमण केलं तिथनं. तर ह्या दोन्हीच्या मधला डिस्टन्स ना लगभग नाही म्हणता 6 ते 7 किलोमीटर डिस्टन्स आहे ह्या दोन्हीमधला. आणि 6 ते 7 किलोमीटर तोप सहज आली होती आणि ह्या डोंगरावर पडली होती. म्हणजे नॉट अ जोक, म्हणजे त्या तोपामध्ये काही ताकद असेल भावांनो, विचार करा. तर नजर लगाने वाले तुमको क्या लगता है कि तुम ऐसे ही बच जाओगे मुझे नजर लगा के, आज देखो मैंने क्या पहना है. हे बेसिकली ही नेपाळमध्ये घेतलं होतं. आणि मी ह्याला ना बरेच दिवस झाले मी ह्याला घातलं नव्हतं. तुम्ही बघितलं पाठीमागच्या लगभग 4-5 ब्लॉगमध्ये हे नव्हतं गळ्यात. मी नोटीस केली की मला नजर लागायच्या पाठीमागचं कारण काय आहे की माझ्या गळ्यामध्ये हे नाही. तो ये क्या है मेरे दोस्तों, अभी बताता हो, ठीक आहे. ही मंत्र आहेत समजा, ही 1,00,000 मंत्र आहेत ह्याच्यावरती. मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं की तुझ्या गळ्यामध्ये काय आहे काय आहे काय आहे काय आहे. हे ना ह्याच्यावरती पूर्ण 1,00,000 मंत्र आहेत ह्याच्यावर, जी मला वाईट नजरपासून हे जरा थोडंफार जादू का असते ना, ते पण थोडं नॉर्मल वाटत होतं. आणि गॉगल का, कारण की माझं डोळं नॉर्मल सुजत आहे आणि मला असं वाटतं की ती मी कोणाला दाखवू नये, ती मी माझ्यापर्यंत ठेवावं. तर गॉगल कसा वाटतो सांगा. 2 दिवस आपण ह्याचं होमस्टेवर थांबलो आपल्या मित्रातही, सांगतो मला आल्यानंतर ना भाऊ नक्कीच या, कारण की खूप जास्त भारी एसी रूम वगैरे समजा गोष्टी एकदम स्वस्तात आहेत त्या. आणि समजा जास्त मेन गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांचा एक असा फेस जी डोंगरामध्ये तयार होतो, जे जास्त कोणाला माहीत नाही, ती मी तुम्हाला दाखवणार आहे, ठीक आहे ना. तर आपल्याला जायचं या, त्याआधी आपण रूममध्ये जाऊया. खुली हवा घेण्यासाठी वरती आलो होतो. तर ही आहे काहीतरी खुली हवा. वा 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 वा. लई लोक म्हणते की फ्रेश कसं राहायचं तरी कसं. हे बूट बघता या, आता बघा. ओके, कसं आहे समजलं का नाही भाऊ. स्वतःच्या गोष्टीला स्वतःच फ्रेश करायला लागतं, पण त्याआधी मन फ्रेश ठेवायला लागतं. त्यावेळेस अशा गोष्टी होती त्या. 2 मुक्काम इस रूप में करने के बाद आज हम निकलने वाले हैं खुली सडक पे. ह्या लोकांची वाट बघतोय, जी 2 जण येणार नाही ती. भाऊ आला किती वाजता म्हणलं होतं भाऊ सकाळी? किती? 6 वाजता म्हणलं होतं ना. आता किती वाजले त्या? 2 तास लेट भाऊ. कसं काय एवढी कसं काय खतरनाक झोप लागते भावा? किती वाजता? भाऊ 1 नंबर आहे बघा कसा भावा ना, क्वालिटी 1 नंबर. क्वांटिटीचा विषय आहे भाऊ जो हॉटेल सांगितलं आहे कुठे आहे ते. ओके ठीक आहे. तर ह्या ठिकाणी नक्कीच या आणि यायचं भाऊ का आपल्या हक्काचं या. एकदम मस्त आहे भाऊ, आतमधनं एकदम मस्त आहे. रूम तर भाऊ एवढ्या भारी ठिकाण नक्कीच या. पहिलंच हॉटेल भाऊ, पहिलं 1-2 नंबरचं हॉटेल या. बिनधास्त पण या, काही टेन्शन नाही. आता मस्त चहा घेतो आणि मग पुढे निघायचं. मी बसूया भाऊशी, थोड्या गप्पा मारूया चलमध्ये. तर भावांनो आता ना आम्ही एका अशा आता ना आम्ही अशा जागेला निघालो ना, ती जागा तुम्हाला कोणी दाखवली का नाही माहीत नाही, पण मी दाखवणार आहे, ठीक आहे ना. तर त्यासाठी आपल्याला 10 किलोमीटरचा हा अत्यंत खडतर प्रवास करायचा आहे गाडीवरील आणि जायचं आहे. भावाला सकाळ झोपेतनं उठून हा धोपाट्या मारून उठवलेलं आहे आणि घेऊन निघालेलो आहे. आणि मजा येणार आहे.
ही दिवस नंतर येणार नाही, समजलं ना. ही टाईम आमचा परत येणार नाही. नंतर ना आम्हाला माहिती नाही वेळ भेटेल का नाही, तर त्यामुळे आताच आम्ही मजा करून घ्यायला नाही, हसणार आहे. जरी गाडीवरून पडलो, हातपाय मोडला तरी आम्ही हसणार आहे, पण हसणार आहे भाऊ. टकमक टोक ती बघा, शपथ भाऊ ती टकमक टोक आहे भाऊ रायगडाचं. आणि आज समोर रायगड आहे. भाऊ विचार पडला आहे, तिथून माणसांना पोत्यातून बांधून खाली फेकत होती, म्हणजे नॉट अ जोक भाऊ, जोक नाही ती गोष्ट ती बघा. आणि तिथून पडला ना सरळ हे खाल्ल्या दरीत, इकडे खाली डायरेक्ट खाली. इशे खोल भाऊ. हां, हम तीनों है अलग अलग, हम तीनों है जुदा जुदा, ओके, पर हम एक दूसरे से रहते हैं कभी खपा खपा. ये खिलाड़ी ये अनाड़ी, मैं अनाड़ी ये खिलाड़ी. आयुष्य असं जगायचं ना, ही दिवस नंतर नाही तर हो. आणि म्हणलं ना वेळ काढून असं नंतर करायची, ती करू शकत नाही आपण. त्यामुळं हीच वेळ या, हाच टाईम या. चला, सह्याद्रीची पर्वतरांगा, त्या ही समजा पर्वतरांगा सह्याद्रीच्या बघा काही दिसते त्या माझ्या पाठीमागे बघता का नाही. ही आहे रायगडाचा टकमक टोक. म्हणजे भावनं पूर्वीच्या काळामध्ये ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन होतं ना, त्या काळामध्ये जर कोणी खोटं बोललं, जर कोणी लाडी लाबाडी जर केली, तर ना काय करायची ना, 6 दिवस काळकोठरीमध्ये ठेवायची. आणि त्यानंतरनं जर 7व्या दिवशी जर त्यांना जर गुन्हा कबूल नाही केला, पोत्यामध्ये बांधून तिथून वरून खाली फेकून द्यायची. ही होती त्यावेळेच्या काळामधली शिक्षा. आपण ह्याच रोडनं निघालेलो एका ठिकाण अशा, जिथं ज्या देव माणसाचा चेहरा दिसतोय अख्या डोंगरामध्ये, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा, आपण निघालेलो आहे भाऊ. आणि खूप जास्त छान असा सुरेख हा व्लॉग होणार आहे, त्यामुळे संपूर्ण बघायचा आहे. सबस्क्राईब पण करायचं आहे, लास्टपर्यंत व्लॉग बघा. आणि हा पाईप मला वाटतं रस्त्याचं काम चालू असावं, त्यामुळे टाकले ते. तर आपण इकडे बोर घेतला तर 100 फुटा पाणी लागतं. 100 फुटा पाणी लागतं. बापरे, नदीच आहे नाही तर खाली. अच्छा, खाली नदी आहे का? आमच्या इथं पाणी लागत नाही, तिथे पण आहे जरा. काय बोलतोय, खरं का? नाही. अच्छा, तर भावाचं असं म्हणणं आहे ना की आमच्या इकडे म्हणजे रायगडच्या पाडल्या म्हणजे पाडल्या साईडला जिथं आपण राहिलो होतो ना, तिथं भावाचं घर आहे. भावाचं म्हणणं आहे की तिकडल्या साईडला पाणी जर बोर खोल घेतलं ना तर लागत नाही. म्हणजे काय ठिकाण लागतं, काय ठिकाण लागत नाही. आणि इकडल्या साईडला भाऊ 100-150 फूट जर घेतलं ना, सहज पाणी तुम्हाला भेटू शकतं, असं भावाचं म्हणणं आहे. तर खरं आहे. आणि पाठीमागं बघा का टकमक टोक. अभी निकलते भुरभुरी नगरिया, नहीं फुरफुरी नगरिया, चलो. वर्धायनी माता म्हणून एक मंदिर आहे, इथं आलेलो आहे. कुठे आहे? अरे हो ना, किती मोठं कासव आहे ते बघ, ते बघ, तो केलं तो कासव किती मोठं आहे. ते सगळं जाऊ द्या. पण ही बघा भावांनो, हे मंदिर आहे वर्धाई माताचं. आणि ही एवढं खाली गेलं कसं, खायला पाहिलं आहे कोणी खाली? एवढंच आहे. अच्छा, एवढंच आहे. बापरे, हो इकडे पण बघा एक नदी असल्या का एवढीशी मोठी. म्हणलं जातं इथं तुम्ही जी बी इच्छा बोलणार ना, ती समजा गोष्टी पूर्ण होणार. आणि खरं आहे भावी, मी ऐकलं 1-2 जणांकडून, ही खरी गोष्ट आहे. तर चला आता आपण पुढल्या साईडला जाऊन तुम्हाला काहीतरी ठोस दाखवतो. या मागं चला. असं वाटतंय जुनं काय पिक्चरचा सेट उभा केला आहे कोणीतरी. असं वाटतंय ना भावनो की कोणीतरी पिक्चरचा सेट तयार केला आहे. ह्या इथं बघायचं का तुम्हाला काय आहे ती? ही बघा, ह्या बघा कसलं वेगळं दिसतं बघितलं. ह्या बघा, ही बघा, ह्या बघा, ही गोल गोल, ह्या बघा. बापरे, ही बघा, ह्या दगड कसा आहे बाबा ह्यातमध्ये. अरे कसलं म्हणजे बघितले का राव, आपल्या महाराष्ट्रामध्ये काय जागा आहे ते भावांनो. हे बघा, ह्यातमध्ये गेलंय. आणि पावसामध्ये नाही गोल दगड गोल गोल भिंतून त्यातमध्ये हे असं तयार होतं असं मला वाटायला लागलं. हे बघा कसं आहे. आणि ह्या इथं पण सेम तीच सिच्युएशन आहे. हे बघा वा वा. हां
मेन विषयावरती येऊया आणि तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग दाखवूया. जिथं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णपणे फेस बनतोय ती जागा मी तुम्हाला दाखवणार नाही. मोठ्या डोंगरांमध्ये बनते या. तर बघायसाठी तयार राहा. ही माझ्या पाठीमागं बघताय ना, इथं मी एक वरती फोटो दाखवतो. ही बघा, या फोटोमध्ये सेम टू सेम जर दिसतं ना, तीच डोंगर ही. आणि इथं बनतोय आपल्या पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा, म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णपणे फेस इथं बनतो, म्हणजे चेहरा बघू शकता तुम्ही. आणि ह्याला बघितल्यानंतर ना एक वेगळीच ऊर्जा आहे अंगामध्ये येते या. खूप जास्त भारी वाटतं या. आणि प्रत्येकानं आलं पाहिजे आणि ही गोष्ट बघितली पाहिजे बरं का. या पावसाळ्यात जर तुम्ही येता ना तर ही गोष्ट बघा नक्कीच, कारण की ना खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. आणि पावसाळ्यामध्ये पूर्णपणे हिरवगार असतं, तर बघण्याचा जी आनंद असतो ना ते अजून खूप जास्त भरून येतो. ज्यावेळेस नेक्स्ट टाईम येईल ना त्यावेळेस इकडे कुठेतरी आपण कॅम्पिंग करणार. आणि इकडलं बाकीचं लोकेशन पण खूप जास्त भारी व्हायला इकडं दाखवूया आपण. या इकडं ही बघा. वा काय भारी वाटतंय, म्हणजे एवढं भारी वाटतंय का नाही तर अशी शांती पूर्णपणे. आणि साईडला जी तळ आहे का नाही, म्हणजे एक अशी जागा आहे पूर्णपणे फक पडलेली आणि त्यामध्ये पाणी पूर्णपणे खूप जास्त अमेझिंग दिसतं या. आणि समोर असा काहीतरी डोंगर भाग आहे, एक नंबर दिसते भाऊ, खूप जास्त भारी वाटतं या. एवढं दाखवण्यासाठी 2 तासाचा गाडी प्रवास खडता करून आलो इकडं. तर मला काय सांगायचं आहे, भावाचं तोंड तरी बघा केवढं सुख झालं या. भावाचा विषय सल्ला खोल या. वडिलांनी निवार खवळलेले म्हणलं आधी गाडी घेऊन माझ्या घरी ये, मला लग्नाला जायचं या. भाऊ मला घेऊन आला इकडं. असा विषय, बाकी काय नाही. ह्या आतल्या गोष्टी असते मी पण तुम्हाला ते सांगत असतो. पण बाकी ही बघा. वा 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 काय दिसतंय रे, काय दिसतंय बघा बघा. मध्ये नाक, इथं मध्ये तोंड दिसतंय, इथं दाढी दिसते, इथं वरती कपाळ, इथं डोळे दिसतात आणि इथं वरती ही जर बघितलं तर ही कपाळ दिसते ह्या इथं वरती. आणि ही छत्रपती शिवाजी महाराजांचा फेस दिसतो इथं पूर्णपणे. ही बघा बघा. ठीक आहे, चला जगूबाच्या डोळ्यानं थोडं चांगलं सीन घेतलं ते भावांनो. आणि आता इथनं विषय गंभीर. काय झालं, ही एवढी समजी आपल्यावर प्रेम करणारी भाऊ लोक आले सध्याला. आता फोटो घेऊ मस्त मध्ये. कुठलं गाव आपलं? हां हिटलाच आहे तुम्ही? बरं ठीक आहे. आता फोटो घेतो भावांनो मस्त मध्ये. आणि आपल्यावर प्रेम करणारी तुम्हाला कुठंच कमी दिसणार नाही, ती भरपूर आणि प्रत्येक ठिकाणं आहे ती. चला फोटो घेतो आता. घ्या फोटो. हा लिंगन आहे भावांनो. ही काढ ना भावा, काढ बिंदास्त काढ ना. इंस्टाला टाक भावा. 2 लाख कुठे गेले नाहीत, 2 लाख यूज कुठे गेला नाही त्या. हां इथनं निघलेलो या. खूप जास्त भारी वाटलं. आणि समोरच बघा ह्या. वा चला आता आपण जाऊ आपल्या सायकलकडं आणि आपली पुढली सवारी चालू करूया आता. इकडे मामा काय पाणी घेऊन आणते काय इकडे? इकडे पाण्याची लई कमतरता आहे ना, म्हणजे प्यायला पाणी असं वरती आणलं का लांब लांब. आपल्या घर आहे ना, हां एवढी फिरो टायर. हा फिरो टायर. हा भावानं टायर काय फिरून दिलं नाही, माझा पाय फिरला. भावांनो विचार करा, पावसाळ्यामध्ये ही काय लोकेशन असतं ना, पावसाळ्यात समजा हिरवंगार आणि पाणी वाहत असणार. आईला खरंच बरं का काय मजा येतात पावसाळ्यामध्ये. पण आपण त्यावेळेस कोकणामध्ये असणार आहे. मी नेमानं पावसाळ्यामध्ये ना ह्या ठिकाणी पाहिजे. पावसाळ्यात मी उलट्या दिशेने आहे आणि समुद्राच्या कडेला पावसाळ्यात निघालो या. काय कडे म्हणजे माझं समजा ना उलटं झालं आहे बा, उलटं झालं आहे समजा माझं. तर चला आता निघू ह्या दिशेने. आपल्याला काय देऊ काय देऊ तुमच्याकडे? काय काढतोय? काय नाही, बरं या बरं आहे. मस्त. बसू का? बसतो मामापाशी जरा थोडं. बरं पाहुणे तुमचं, आमच्याकडे आलो काय? पाहुणे तुमचं. आम्ही हो काय? ओळखलं नाही काय? हा जाऊ ना. आम्ही बारीक होतो तर यायचं बघा. हा बरोबर. आणि हा शिंदे कोण? अच्छा, निजामपूर असं नाव का कशामुळे पडलं बरं?
निजामपूर म्हणजे हे शिवाजी महाराजांनी ठेवलं. तर हां हां, आम्ही सैनिक आहो. मग आम्हाला शिवाजी महाराजांनी जेजुरीचा खंडोबा आहे हां तिथून आणलं. पण आता काय माहिती आहे का, हां आता मराठा म्हणून वळखायला येणार नाही तुम्हाला. बरोबर पहिला मराठा म्हणून कसं वळखायचं, इकडे शेंडी असायची अशी हां हां अशी वरती शेंडी असायची, ओके. त्याला खरा मराठा बोलायचं. हां हां, अशी दाढी असायची, त्याला खरा मराठा बोलायचं. बरं काय तर ते जेजुरीच्या खंडोबापासून आमच्या इथनं हां आमची 4 घरं आणले. तिथं गेले, चौकशी केली शिवाजी महाराजांनी. बरं हिंदू मुस्लिमची लढाई झाली तेव्हा. बरं म्हणलं आम्हाला तिथे बघा हे मराठा म्हणून पाहिजे. हां हां, आणि मराठा म्हणून तुम्ही तोंडी सांगायचं, तोंडी सांगून शनी आम्ही ते सर्व आम्ही बघणार. हां त्याने बघितलं तर मराठा आहे म्हणून आमची आता घरं बरीच आहेत. 100-150 घरं आहे आमचं. इथं हां, भावकीचं. बापरे एवढं मोठं. भावकी आहे, शिंदे भावकी. शिंदे हां. ओके हां हां हां, शिंदे भावके सर्व. आता ते घर, आता आमचे घर असे वाढत आता जातात. तर एवढंच, फक्त जुन्या लोकांनी काय केलं, आता प्रत्येकाच्या घरात तलवार आहे अशी. काय बोलताय हां, तुमच्या तुमच्या घरात पण शिवाजी महाराज आता जंग पकडलंय. आता काय ते तिला धार नाही, काही नाही. आम्हाला दाखवू शकता का, मला बघायची आहे. आता काय होतं आमची ही भाऊजे गेले महाडला. अरे यार मला बघायची होती, मला खूप जास्त भारी वाटलं असतं बघून ती. हां. आणि ते त्यावेळेला तलवार प्रत्येकाच्या घरावर प्रत्येकाला दिलं. एक अच्छा. गडी आहे 1, हां 2 गडी आहे 2, असं दिलं त्यावेळेला. आणि त्यावेळेला लढाई, हिंदू मुस्लिमची लढाई होती त्यावेळेला. आता का बोलतोय तुम्ही, आता तुमचं मला आडनाव माहीत नाही. भानवशे त्यावेळेला हिंदू मुस्लिमची लढाई झाली, हां त्यावेळेला वरती लढाई वरती काय नव्हतं. ती पूर्वीच्या काळामध्ये महाराजांची छत्री पकडून एक जण खाली आलता हां, इथं. हां. ती काय कहाणी होती, ती कसं होतं ती? ती कहाणी होती म्हणजे सत्री पकडून ते खाली उतारले सैनिक काय. ओके हा, तर सैनिकांना ह्यांना काय वाटलं, हां सैनिक खालून कसं काय वयात, मग आपण कसं काय जायचं. हां तेव्हा सत्रीवरती पकडले हां आणि सत्रीने काय जे बसणार तिजोडी हां सत्रीने खाली उतारले. आणि अच्छा. मग त्या सैनिकांना इथून घेऊन गेले वरती. महाराजांना सांगितलं होतं ना छत्री सोडायची नाही फक्त हा, म्हणून. सत्री सोडायची. छत्रीला म्हणजे छत्री धरून ती हायवेनं छत्री अशी वर उडत आली त्या गावात. आणि ह्या गावात कोणतरी एक वरचा मावळा आला होता आपला. हा, हा. आणि त्यानंतर ह्या गावाचं नाव क्षत्रिय असं हे पडलं निजामपूर ना. तर हा, छत्री चंपल. हा तर ओके हे काय माहिती आहे का, हा 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 नवीन गॉगल कसा वाटतं मला सांगा. इकडे हे बघा, इथं मावशी पैसे ना 1 नंबर गॉगल असतात. हे बघा, इथं मला आवडला. मी रस्त्यातनं माघारी फिरून आलो, तिथं गॉगल आहे आपला. ओके, हा पहिला होता इकडे तरी. हा आपला पहिला गॉगल आहे. ही पप्पाला म्हणा आलोच, ठीक आहे. हा आपला पहिला होता. ही पण चांगला आहे, पण ऊन कडक असल्यामुळं थोडा बदली करावं म्हटलं. नंतर हा बघितला. हा मला जर थोडा हे बेस्ट वाटला, कारण की हा फिटिंग 1 नंबर आहे. हवा लागणार नाही आणि पावसाळा येतो तर पाणी पण येणार नाही. ही हाय बी, ए आणि बी. कुठला चांगला वाटतो सांगा मला, बघू द्या. ए बी. मला हा पांढराच भारी वाटतो या. ओके, तर ठीक आहे, हा पांढराच आपण डन करूया. चला, हा इथं ठेवूया. ओके, लेट्स गो माय बिग ब्रो. करतोय आराम आणि त्यानंतर मला निघायचंय पुढं कुठे निघायचं ही तुम्हाला कळणार आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हा नवीन गॉगल कसा वाटते मला सांगा. माझी चॉईस आहे, मला खूप जास्त भारी वाटला. हा गॉगल घ्यायचा होता मला बऱ्याच दिवस झालं, पण ही आहे ना, ही लवकर निघून जातं. ह्याच्यावर ही निघून जातं लवकर. तुम्ही मला कमेंट करून सांगा हा गॉगल मला कसा वाटतो ती. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ करा लाईक, चॅनलला करून टाका सबस्क्राईब. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव, जय हिंद, जय भारत. हर हर महादेव, जय महाराष्ट्र.